सोबत आहे दत्ता, धावपळ सुरू झाली आहे, काय घडतंय? नक्कीच या ठिकाणी धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते आहे। गावकरी टावर भोवती बसलेले आहेत, मात्र या ठिकाणी आपण पाण्याच्या टाकीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय। टावरला आणि सगळीकडे पोलीस बंदोबस्त होता, मात्र टाकीकडे बंदोबस्त नव्हता, त्यामुळे पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती आहे। नक्कीच दत्ता, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तरी दृश्य आपण या ठिकाणी पाहताय, आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे, त्यांना बातमी मिळताच ते आता टॉवरच्या दिशेकडून ते पाण्याच्या टाकीकडे धावत चाललेले आहेत, कारण त्या ठिकाणी अशी माहिती मिळते की धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत। टॉवरच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय सकाळपासूनच। काल ज्यावेळेला धनंजय देशमुख यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला होता की आपण टॉवरवर चढून आंदोलन करणार, त्या ठिकाणाहून उडी मारणार असं त्यांनी म्हटलेलं होतं, आणि त्याच्यानंतर आज सकाळपासूनच पोलिसांचा त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त होता। आणि धनंजय देशमुख हे कुठे आहेत असा सवाल गावकऱ्यांकडून आता उपस्थित केला जातोय। सकाळपासूनच धनंजय देशमुख यांना आपण कुठेही पाहिलेलं नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं, आणि आता प्राथमिक माहिती जी मिळतेय त्यानुसार पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुख चढलेले आहेत अशी माहिती मिळतेय। त्याच्यामुळे आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे आणि आमचे कॅमेरामन त्या दिशेनं आता सध्या चाललेले आहेत। या पाण्याच्या टाकीवरच आता धनंजय देशमुख चढलेले आहेत अशी प्राथमिक माहिती सध्या तरी मिळतेय। टॉवर आणि हे पाण्याची टाकी जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर किंवा 2 किलोमीटरचं हे अंतर या ठिकाणी असावं। धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती मिळते। गावकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। टॉवरच्या आजूबाजूला महिलांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती, आणि महिलांनी हा सवाल जो आहे तो उपस्थित केला की धनंजय देशमुख कुठे गेले। टॉवर शेजारी पोलीस बंदोबस्त असल्यानं पाण्याच्या टाकीवर आता धनंजय देशमुख या आंदोलनासाठी चढलेले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळतेय। महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्याच्यानंतर 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे। 7 आरोपींना अटक झालेली आहे, मात्र 8वा आरोपी हा अजूनही फरार आहे, त्याला अजूनही का अटक केली जात नाही। आणि वाल्मिक कराड ज्याच्यावर आरोप जे आहे ते केले जातात त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय, मात्र मकोका त्याला का लावण्यात आलेला नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। दत्ता बोला। आपण बघू शकताय की पाण्याच्या टाकीकडे धनंजय देशमुख नाही आहेत, मात्र गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलेलं आहे। हे सगळे नागरिक जे आहेत ते पाण्याच्या टाकीवर चढलेले दिसतात, महिला सुद्धा पाण्याच्या टाकीच्या खाली आलेले आहेत आणि त्यांचं आंदोलन सुरू आहे। काय म्हणणं आहे गावकरी टाकीवर चढून आंदोलन सुरू, काय म्हणणं आहे? आरोपीला फाशी देण्यासाठी सगळेजण, त्याच्या मागे आमचा दुसरा बी जर मेला तर तुम्ही काय करणार? याला जबाबदार कोण आहे? एक तर मारला तुम्ही, दुसरा पण त्यांच्यासाठी मारायला, याच्यासाठी तुमचं म्हणणं काय आहे मला सांगा। आम्हाला आरोपीला फाशी झाली पाहिजे, आमचं दुसरं काहीच मागणं नाही। आरोपीला फाशी पाहिजे आम्हाला। दुसरा पण जर मेला त्याचा भाऊ तर त्याच्या कुटुंबाला जबाबदार कोण आहे? दुसरा पण भाऊ गेला त्याच्या कुटुंबाला आता कोण आहे? वाल्याला फाशी झालीच पाहिजे अशी गावकऱ्याची मागणी। तुम्ही मागणी पूर्ण करा म्हणजे आमच्या गावाला समाधान आहे। हो, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं तेच म्हणणं आहे, फाशी झाली पाहिजे। हा बस। धनंजय देशमुख कुठे गेले, काही पत्ता लागला का? लागला असेल पत्ता। पोलीस एवढे मोठे आहेत, मग पोलीस का शोध देत नाहीत आमच्या धनंजय देशमुखाला? कुठे गेला? मग सगळ्या गावात किती हळहळ तळतळ चालली, मग तुम्ही शोध का लावी नाही गेलात सांगा ना तुम्ही मग मीडियावाले येतात, सगळे येतात, मग लक्ष ठेवायचं काम कोणाचं? पोलिसाचं आहे ना मग।